नमो नमः. संस्कृत व्याकरणामध्ये आपण पाहत आहोत की वैदिक काळापासून विविध आचार्यांनी, विविध विद्वानांनी, ऋषींनी व्याकरण शास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातील नियमांचा, त्यातील तत्वांचा उल्लेख त्यांच्या ग्रंथामध्ये केला. हे होत असताना पाणिनीय अष्टाध्यायीच्या आधी म्हणजे पाणिनी आचार्यांच्या आधी जे व्याकरणकार झाले त्यांची आपण माहिती घेत आहोत. यांमध्ये आपण पाहिलं की ब्रह्मा असतील, बृहस्पती असतील, इंद्र असेल यांसारखे व्याकरणकार, त्यानंतर इंद्र, चंद्र यांसारखे 8 शाब्दिक म्हणजे व्याकरणकार यांचा व्याकरणशास्त्रामध्ये असलेला अभ्यास, त्यांचं योगदान आपल्याला दिसतं. यामध्ये आणखी एक गोष्ट उल्लेखित करावीशी वाटते, ती म्हणजे या आचार्यांचे व्याकरणशास्त्राचे ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. आपण पाहतो की अनेक व्याकरण ग्रंथ हे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या केवळ संदर्भावरून, उल्लेखांवरून आपल्याला त्यांचं अनुमान करावं लागतं. असेच 10 व्याकरणकार पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये दिसतात. अष्टाध्यायी म्हणजे काय, तर अष्टानाम अध्ययानाम समाहारः अष्टाध्यायी, अर्थात 8 अध्यायांचा जिथं संग्रह आहे, 8 अध्याय जिथे एकत्रितपणे सांगितलेले आहेत, त्यांना, त्या ग्रंथाला अष्टाध्यायी म्हणावं. या अष्टाध्यायीची रचना आचार्य पाणिनींनी केली. यामध्ये एकूण 10 व्याकरणकारांचा उल्लेख आपल्याला मिळतो. या व्याकरणकारांना पाणिनींनी पूजनीय स्थान दिलेलं आहे. त्यांचा उल्लेख हा आदरपूर्वक केलेला आहे. त्यामुळं त्यांच्या म्हणजे त्या 10 व्याकरणकारांविषयी वेगवेगळी सूत्र अष्टाध्यायीमध्ये आपल्याला दिसतात. असेच एक पहिले व्याकरणकार पाणिनीय अष्टाध्यायीतील व्याकरणकार ते म्हणजे आपिशली. अपिशल ऋषींचे पुत्र ते आपिशली. यांचा काळ हा इसवी सन पूर्व 3000 असा आहे. अष्टाध्यायीमध्ये यांच्यावर एक सूत्र आहे, ते म्हणजे वा सुप्यापिशले हे असं एक सूत्र आहे. या सूत्रामध्ये पाणिनींनी या आपिशलींचा उल्लेख केलेला आहे. आपण मगाशी पाहिलं की अपिशलींचा मुलगा तो आपिशल किंवा आपिशली. हा जो आपिशली शब्द आहे हा तद्धित आहे. तद्धित म्हणजे काय, तर व्याकरणामध्ये एका शब्दापासून जेव्हा दुसरा शब्द तयार केला जातो त्याला म्हणायचं तद्धित. तसंच एका ऋषींपासून, एका मुनींच्या नावापासून पुढच्या वंशातील, पुढच्या अपत्यांचं जे नाव असतं त्यालाही तद्धित असं म्हटलेलं आहे. म्हणूनच अपिशलेंचा मुलगा तो आपिशली, यांनाच आपिशल असंही म्हणतात. पाणिनी अष्टाध्यायीमध्ये हे वा सुप्यापिशले हे असं एक सूत्र आपिशल मुनींविषयी मिळतं. यांचा व्याकरणाचा ग्रंथ होता असा उल्लेख मिळतो. शाकटायन हेही एक व्याकरणकार आहेत. तर त्यांच्या अमोघ वृत्ती या ग्रंथामध्ये अष्टका आपिशल पाणिनीयाः असा श्लोक मिळतो. अष्टका आपिशल पाणिनीयाः अर्थात 8 प्रकारचे व्याकरणकार. कोणकोणते, तर आपिशल म्हणजेच आपिशली आणि पाणिनीय म्हणजेच पाणिनी मुनी असे 8 एकूण यांसारखे व्याकरणकार
झाले असा उल्लेख शाकटायनांच्या अमोघ वृत्ती या ग्रंथामध्ये मिळतो. याविषयी आपण मागच्या तासाला एक श्लोकही पाहिला होता बघा, की इंद्रश्चंद्र काशकृत्स्नापिशली शाकटायनः पाणिन्यमर जैनेंद्राः जियन्त्यष्टादि शाब्दिकाः, असा आपण संदर्भ पाहिला होता. त्यातीलच हे आपिशल किंवा आपिशली आचार्य यांचा ग्रंथ, यांचं व्याकरण हे सध्या अनुपलब्ध आहे, उपलब्ध नाही. पण यांचा धातुपाठ म्हणजे धातूंची जिथं सूची दिलेली असते, धातूंचा जिथं संग्रह केलेला असतो, त्या ग्रंथाला धातुपाठ असं म्हणतात. असा आपिशलेंचा धातुपाठ उपलब्ध आहे. तसेच संज्ञा, संज्ञा म्हणजे नाव, संज्ञा म्हणजे एखाद्या शब्दाची जी संज्ञा असते, जे नाव असतं, त्याचा जिथं उहापोह केलेला असतो त्याला संज्ञा प्रकरण असं म्हणतात. आपल्याला अष्टाध्यायीमध्ये पाहायला मिळतं. असं आपिशलींचं संज्ञा प्रकरण, तसेच प्रत्यय आणि गणपाठ. गणपाठ म्हणजे धातूंचा त्यांच्या गणानुसार, म्हणजे त्यांच्या गटानुसार जो विभाग केलेला असतो त्याला गणपाठ असं म्हणतात. एकूण 10 गण आहेत. 10 गणांमध्ये पाणिनी आचार्यांनी धातूंना विभाजित केलेलं आहे. असे हे 10 गणांचे संग्रहरूपी पुस्तक, ग्रंथ म्हणजे गणपाठ होय. आणि आपिशली आचार्यांचा कोश सुद्धा प्रसिद्ध आहे. कोश म्हणजे जिथे डिक्शनरी टाईप किंवा एखादा सूची टाईप ग्रंथ रचलेला असतो त्याला आपण कोश असं म्हणतो. असं वेगवेगळ्या प्रकारचं विखुरलेल्या स्वरूपात आपिशलेंचं व्याकरण आपल्याला पाहायला मिळतो, पण एक संपूर्ण असा ग्रंथ कुठेही पाहायला मिळत नाही. असे हे आपिशली आचार्य पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये आपल्याला दिसतात. या आपिशली आचार्यांच्या व्याकरणाचा परिणाम असा की जसं आपल्याला शाकटायनामध्ये तसेच अष्टाध्यायीमध्ये याचे संदर्भ मिळतात, तसेच त्या व्याकरणानुसार, त्या प्रकारानुसार, या धातू संज्ञा प्रत्ययानुसार वेगवेगळ्या नंतरच्या व्याकरणकारांनी त्या सूत्रांचा संदर्भ घेतलेला आपल्याला दिसतो. असे हे आपिशली व्याकरणकार आहेत. यावर आहे कोणाची काही शंका? चालेल, जाऊयात आपण पुढे. दुसरे जे व्याकरणकार आहेत ते आहे काश्यप. मूळ नाव आहे, मूळ मुनींचं नाव आहे कश्यप. कश्यपस्य अपत्यम काश्यपः असा संदर्भ आहे. कश्यपांचा मुलगा तो काश्यप. यांचा काळ हा इसवी सन पूर्व 3000 असा आहे. इसवी सन पूर्व 3000 असा काळ आहे. अष्टाध्यायीमध्ये काश्यपांचा उल्लेख त्यांच्याविषयी 2 ठिकाणी सूत्र दिलेली आहेत. त्यातील एक सूत्र असं तृषिमृषी कृषेः काश्यपस्य, हे सूत्र आपल्याला आचार्य काश्यपांविषयी आढळतं. आता इथे सूत्राचा संदर्भ दिलेला आहे पहा. या सूत्रापुढे काही नंबर्स दिलेले आहेत. जसं वेदातील रुचेचा आपल्याला संदर्भ पाहायला मिळतो तसाच इथे आहे. हा कसा ओळखायचा? तर पहिला जो आकडा आहे हा जो पहिला 1 हा आकडा आहे हा अध्यायाचा असतो. नेहमी हा अध्यायाचा असतो. नंतर प्रत्येक अध्यायामध्ये, अष्टाध्यायीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद आहेत. म्हणजे त्या अध्यायाचं 4 प्रकारांमध्ये विभाजन केलेलं आहे. आणि असा हा दुसरा पाद आहे. पहिल्या अध्यायातील दुसऱ्या पादातील हे त्या सूत्राचं नाव आहे किंवा संदर्भ आहे. हा 25वे हे सूत्र आहे. म्हणजे
पहिला अध्याय, दुसरा पाद आणि 25वे सूत्र हे ऋषीमनुषी कृषे हे काश्यपास्य हे आहे. इथून पुढे आपल्याला जेव्हा जेव्हा व्याकरणातली सूत्र पाहायची आहेत, जेव्हा जेव्हा सूत्रांचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा आपल्याला हे संदर्भ लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जाऊयात पुढे. आपण पाहिलं की या काश्यप आचार्यांचा अष्टाध्यायीमध्ये उल्लेख केलेला आहे. यांचं व्याकरण हे सध्या अनुपलब्ध आहे, हे सुद्धा उपलब्ध नाही. एक गोष्ट आपल्याला कळते की जे काही व्याकरणकार होऊन गेले त्यांचे ग्रंथ हे उपलब्ध नाहीत, कारण ते काळाच्या ओघात तसेच भारतामध्ये आलेल्या परदेशीय आक्रमणांमुळे, परदेशीय प्रवाशांमुळे तसेच वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे ते नष्ट झालेले आहेत. त्यामुळं नंतरच्या काळात जितके काही आपल्याला संदर्भ मिळतात त्यांवरून आपल्याला यांचा अंदाज करता येतो. येऊयात आपल्या विषयाकडं की काश्यप व्याकरण जे आहे ते सध्या उपलब्ध नाही, पण जितके अष्टाध्यायीमध्ये यांचे संदर्भ मिळतात त्यावरून यांचंही व्याकरण असावं असा उल्लेख, असा अंदाज केला जातो. छंदशास्त्र हे पिंगलाचार्यांचा हा ग्रंथ आहे. छंदशास्त्र हा, यामध्ये सुद्धा आचार्य काश्यपांचा उल्लेख मिळतो आणि यावरून आपल्याला असं कळतं की काश्यप आचार्य हे छंदशास्त्र किंवा छंदांचे विद्वान होते. जसे ते व्याकरणाचे होते तसे ते छंदशास्त्राचे सुद्धा विद्वान होते, असं आपल्याला ज्ञान होतं. तसेच आयुर्वेदीय संहितांमध्ये सुद्धा काश्यप आचार्यांचा आपल्याला उल्लेख मिळतो. आचार्य काश्यपांची कोणतीही सूत्र उपलब्ध नाहीत, फक्त अष्टाध्यायीतली जितकी सूत्र आहेत तेवढीच उपलब्ध आहेत. त्यामुळं यांचा हा परिचय हा इतकाचा आहे. पुढे तिसरे जे आहेत ते आहेत गार्ग्य. गर्गस्य अपत्यम गार्ग्य, अर्थात गर्ग ऋषींचा, गर्ग मुनींचा पुत्र तो गार्ग्य, अशी याची व्याख्या होते, असा याचा परिचय होतो. या गार्ग्य आचार्यांचा जो काळ आहे तो आहे इसवी सन पूर्व 3100. आपल्याला एक लक्षात येतंय पहा की जेवढे हे व्याकरणकार झाले आहेत त्यांचा जवळपास काळ हा जवळपास इसवी सन पूर्वच आहे आणि त्यांच्या नंतर मग अष्टाध्यायी रचली गेली, हा आपल्याला इथे संदर्भ मिळतोय. पाहूयात. यांचा म्हणजेच गार्ग्य ऋषींचा अंगार्ग्य गालवयोहो असं अष्टाध्यायीमध्ये सूत्र मिळतं आपल्याला. याचा संदर्भ काय आहे तर 7वा अध्याय, 3रा पाद आणि 99वं सूत्र असा याचा संदर्भ आहे. या सूत्रातून पाणिनींनी गार्ग्य आणि गालव या दोन्हीही आचार्यांचा उल्लेख केलेला आहे. गार्ग्य आचार्यांचं जे व्याकरण आहे हे सुद्धा उपलब्ध नाही आणि अष्टाध्यायीमध्ये तसेच प्रातिशाख्य ग्रंथांमध्ये जितके यांचे संदर्भ मिळतात त्यावरून असं माहित होतं, असं ज्ञात होतं की गार्ग्य व्याकरण हे सर्वांग पूर्ण असावं. यामध्ये वेदांचा संदर्भ तसेच छंदशास्त्र, उपनिषद यांचाही प्रभाव होता, असं गार्ग्य व्याकरणाविषयी मांडलेलं विद्वानांचं मत आहे. आणि गार्ग्य आणि शाकटायन या दोन्हींचाही संदर्भ निरुक्ताच्या दुर्गावृत्तीमध्येही आपल्याला मिळतो, असं हे गार्ग्य व्याकरण आहे. एक श्लोक मिळतो तो असा की पुनरुक्तानि लुप्यन्ते पदान्नित्याः शाकलः अलोप इति गार्ग्यस्य काण्वस्यार्थ वशात् इति.
अर्थात गार्ग्यांच्या पाठामध्ये, त्यांच्या पदपाठामध्ये पुनरुक्त पद म्हणजे परत सांगितलेले पद यांचा लोप होत नव्हता. म्हणजे तिथे एक पद अनेक वेळा सांगितलेलं होतं. तसेच शाकल्य, शाकल्य हे सुद्धा एक व्याकरणकार आहेत. यांचा संदर्भ आपल्याला पुढे येणारच आहे. या शाकल्य आचार्यांच्या पदपाठामध्ये सुद्धा, यांच्या पदपाठामध्ये पुनरुक्त म्हणजे परत सांगितलेल्या पदाचा लोप मात्र होत होता. अशा या आचार्य गार्ग्यांच्या पदपाठाचा उल्लेख आपल्याला या श्लोकातून मिळतो. यावरून असंही एक ज्ञान होतं की जसं त्यांचं व्याकरण आहे, जसा त्यांचा छंदशास्त्र याचा अभ्यास होता, तसंच गार्ग्य आचार्यांचं त्यांचा पदपाठ सुद्धा प्रसिद्ध असावा असं आपल्याला ज्ञान होतं. चौथे जे आहेत व्याकरणकार ते आहेत गालव. आचार्य गालवांचा काळ जो आहे तो गार्ग्यांप्रमाणेच इसवी सन पूर्व 3100 आहे. आणि यांचा अष्टाध्यायीमध्ये 2 ठिकाणी उल्लेख होतो. पहिला म्हणजे अंगार्ग्य गालवयोः या सूत्रामध्ये, आणि दुसरा इकोरस्वो न्यो गालवस्य, अशा 2 ठिकाणी आचार्य गालवांचा उल्लेख होतो. गालवांचा जे व्याकरण आहे हे नेहमीप्रमाणे किंवा आधीच्या व्याकरणकारांप्रमाणे अनुपलब्ध आहे, पण अनेक ठिकाणी यांचे संदर्भ मात्र मिळतात. जसं इथे आपण पाहिलं की इकोरस्वो न्यू गालवस्य हे सूत्र आहे, तसंच इकाम यणभिर्व्यवधानम व्याडी गालवयोः इति वक्तव्यम, असं आचार्य पुरुषोत्तम देव यांच्या भाषावृत्ती हा एक ग्रंथ आहे. भाषावृत्ती हा एक ग्रंथ आहे. यामध्ये गालवांचा इकाम यणभिर्व्यवधानम व्याडी गालवयोः इति वक्तव्यम असा संदर्भ मिळतो. अर्थात स्वर आणि व्यंजन यांचे व्यवधान यांकडे व्याडी म्हणजे व्याडी आचार्य यांचा संग्रह हा ग्रंथ आहे. आणि गालव, गालव म्हणजेच हे आचार्य गालव यांच्या प्रमाणे, यांच्या ग्रंथाप्रमाणे स्वर आणि व्यंजन याकडे व्यवधान द्यावं, याकडे लक्ष द्यावं असा एक उल्लेख आपल्याला मिळतो. यावरून गालव हे व्याकरणकार होते आणि त्यांचं व्याकरण हे उच्चारण शास्त्राचं असावं असं ज्ञान होतं. त्यांचे म्हणजे आचार्य गालवांचे संहिता म्हणजेच जे ओरिजिनल टेक्स्ट असतं त्याला आपण संहिता म्हणतो. परस्पर सन्निधी संहिता अशी संहिता उपलब्ध आहे. तसेच त्यांचे क्रमपाठ सुद्धा उपलब्ध आहेत असं म्हटलेलं आहे. तसंच आचार्य गालवांचं शिक्षा ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहेत. असा गालवांचा उल्लेख आपल्याला मिळतो. या 4 व्याकरणकारांपैकी जर काही शंका असेल तर कृपया विचारा. आहे कोणाला काही शंका? नाहीये? ठीक आहे. हा भाग आपण जो आता पाहत आहोत हा व्याकरणकारांचा भाग थोडासा वेगळा आहे. हा आपण आचार्य पाणिनींच्या आधी काय व्याकरण रचलं गेलं याची शृंखला कशी आहे, किंवा आता जे आपण व्याकरण शिकतो यामध्ये मागे काय काय घडलं हा इतिहास पाहत आहोत. त्यामुळे कदाचित हा नीरस विषय वाटू शकतो किंवा हा अवघड विषय वाटू शकतो. पण जिथे तुम्हाला शंका वाटेल, जिथे तुम्हाला समजण्यासाठी अडचण येईल तिथे तुम्ही विचारू शकता. आहे आतापर्यंतच क्लिअर? जायचं पुढे आपण?
हो मॅडम. आवाज येतोय माझा? हो येतोय मॅडम आवाज. मी जाऊयात. चालेल. चालेल. पुढचे जे व्याकरणकार आहेत म्हणजेच पुढचे गालव आचार्यानंतर ज्यांनी व्याकरण रचलं, ज्यांनी व्याकरण ग्रंथ रचला, ज्यांनी अभ्यास केला त्याचा, ते आहेत चाक्रवर्मन आचार्य. या आचार्यांचा व्याकरण ग्रंथ प्रसिद्ध होता. यांचा काळ जो आहे हा काळ आहे इसवी सन पूर्व 3000 आणि यांचा अष्टाध्यायीमध्ये ई चाक्रवर्मणस्य असं सूत्र आहे. यांचं एकच सूत्र आपल्याला अष्टाध्यायीमध्ये पाहायला मिळतं, ते म्हणजे ई चाक्रवर्मणस्य. या सूत्राचा संदर्भ काय आहे तर 6वा अध्याय, पहिला पाद आणि 130व सूत्र असा यांचा संदर्भ, असं यांचं सूत्र मोजायचं, असं ते जाणायचं. चाक्रवर्मणांचं जे व्याकरण आहे यातलं कोणतंही सूत्र सध्या उपलब्ध नाही असं म्हटलेलं आहे. पण पाणिनीय मतानुसार द्वय हा जो शब्द आहे, द्वय हा जो हे जे सर्वनाम आहे हे आचार्य चाक्रवर्मणांचं असावं असं आहे, असा उल्लेख आपल्याला मिळतो. तसेच भट्टोजी दीक्षित म्हणून एक आचार्य आहेत, ज्यांची आपण सिद्धांत कौमुदी अभ्यास करतो किंवा त्या सिद्धांत कौमुदीचा आपण व्याकरणासाठी अभ्यास करतो. त्यामध्ये त्यांनी द्वयेशाम असा एक उल्लेख केला आहे आणि तो जो द्वय हा जो शब्द आहे, हा शब्द हे सर्वनाम आचार्य चाक्रवर्मणांचं आहे असा आपल्याला उल्लेख मिळतो. आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघा अनेकदा म्हणतो की ग्रंथद्वय, विद्यापीठद्वय. मग हा जो दोन या अर्थी आपण द्वय हा शब्द संस्कृतमध्ये वापरतो, हा द्वय शब्द चाक्रवर्मण आचार्यांचा आहे असा आपल्याला सगळीकडे उल्लेख मिळतो. पुढचे जे व्याकरणकार आहेत ते आहेत भारद्वाज. भरद्वाजस्य अपत्यम भारद्वाजः. भरद्वाज मुनींचे जे पुत्र, जे अपत्य, ते भारद्वाज. भारद्वाज हे गोत्र सुद्धा आहे, त्यामुळे हे गोत्र नाम आहे. यांचा काळ हा इसवी सन पूर्व 3000 हा आहे. पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये ऋतो भरद्वाजस्य असा उल्लेख आपल्याला मिळतो आणि या सूत्राचा संदर्भ आहे 7वा अध्याय, 2रा पाद आणि 63व सूत्र असा याचा संदर्भ आहे. भारद्वाज जे व्याकरण आहे हे अप्रसिद्ध म्हणण्यापेक्षा अनुपलब्ध आहे. यांची वार्तिक प्रसिद्ध होती असा महाभाष्यामध्ये उल्लेख मिळतो. वार्तिक म्हणजे काय तर वार्तिकाची एक व्याख्या आहे, उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रवर्तते तम ग्रंथम वार्तिकम आहु विदुहु. म्हणजे उक्त म्हणजे सांगितलेल्या गोष्टी, अनुक्त म्हणजे न सांगितलेल्या गोष्टी, दुरुक्त म्हणजे गूढ अर्थ. जिथे ज्या सूत्रामध्ये मुख्य अर्थ, गूढार्थ आणि त्याचा दुसरा अर्थ यांची चर्चा केलेली असते, त्या ग्रंथाला वार्तिक ग्रंथ म्हणावं असं विद्वानांनी म्हटलेलं आहे. आचार्य कात्यायनांची वार्तिक ही अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे भारद्वाज आचार्यांचं सुद्धा वार्तिक होतं असा महाभाष्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो. वार्तिक ग्रंथाप्रमाणेच आचार्य भारद्वाजांचा आयुर्वेद संहिता प्रसिद्ध होती.
आयुर्वेद संहिता म्हणजे आयुर्वेदावरील ग्रंथ यांचा प्रसिद्ध होता. तसेच त्यामध्ये काय चिकित्सा म्हणजे ज्यामध्ये शरीराची चिकित्सा केलेली असते त्या काय चिकित्सा असं म्हणतात. आचार्य भारद्वाजांची काय चिकित्सा प्रसिद्ध होती असा उल्लेख मिळतो. असे हे आचार्य भारद्वाज. पुढचे जे आहेत ते आहेत शाकटायन. शकटस्य गोत्रापत्यम शाकटायनः. शकटांचा नातू तो शाकटायन. शकटांचा मुलगा तो शाकट, शाकटाचा मुलगा तो शाकटायन. असा एका नावावरून गोत्रार्थी आपल्याला हा तद्धित शब्द मिळतो. हे शाकटायन आचार्य आपल्याला वेदांमध्येही अनेक ठिकाणी दिसतात. यांचा काळ हा इसवी सन पूर्व 3100 आहे. पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये यांच्याविषयी त्रिप्रभृतीषु शाकटायनस्य असं सूत्र मिळतं. याचा संदर्भ काय आहे तर 8वा अध्याय 4था पाद आणि 50वा सूत्र असा हा याचा संदर्भ आहे. आचार्य शाकटायनांचं व्याकरण हे अत्यंत प्रसिद्ध मानलं जातं आणि हे व्याकरण सर्वांगपूर्ण होतं असा उल्लेख मिळतो. शाकटायनांचा जो व्याकरणाचा ग्रंथ आहे हा सुद्धा उपलब्ध नाही, पण त्यांचा जो सूत्रपाठ आहे तसेच नागेश भट्टांच्या महाभाष्य दीपिका या ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख मिळतो. शाकटायनांचा पदपाठ सुद्धा प्रसिद्ध आहे आणि वैदिक शब्दांचा त्यांनी प्रातिशाख्यांमध्ये अनेकदा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. असं हे शाकटायनांचं व्याकरण आहे. यांना शब्द निर्वचनकार अशी उपाधी दिलेली सुद्धा आपल्याला दिसते. असे हे शाकटायन आचार्य. पुढचे जे आचार्य आहेत ते आहेत शाकल्य. शकलस्य अपत्यम शाकल्य. शकल मुनींचा मुलगा तो शाकल्य. या शाकल्य आचार्यांचा जो काळ आहे तो आहे इसवी सन पूर्व 3100. पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये सर्वत्र शाकल्यस्य हा असा उल्लेख आपल्याला मिळतो. असं हे सूत्र आपल्याला मिळतं. शकलांचं आचार्य शाकल्यांचं जे व्याकरण आहे हे व्याकरण शौनक मुनींशी जुळणारं आहे असं आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं. तसेच आचार्य शाकल्य हे छंदशास्त्राचे ज्ञाते होते असा अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो. उवाच आणि जिजीव. उवाच म्हणजे म्हटले आणि जिजीव म्हणजे जगले. हे दोन परोक्ष भूतकाळी शब्द आचार्य शाकल्यांनी प्रकाशित केले, त्यांनी रचले असा उल्लेख मिळतो. असे हे आचार्य शाकल्य. बडोद्याला जे मोठं विद्यापीठ आहे महाराज सयाजीराजे विद्यापीठ, सयाजीराजे गायकवाड विद्यापीठ, तिथे आचार्य शाकल्यांचा उल्लेख आपल्याला मिळतो. तिथे शाकल्यांचं व्याकरण प्रकाशित झालेलं आपल्याला दिसतं आणि शाकल्यांचा ऋग पदपाठ म्हणजे ऋग्वेदाचा पदपाठ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. असं हे आचार्य शाकल्यांचं व्याकरण कार्य आहे. पुढचे जे व्याकरणकार आहेत ते आहेत सेनक. हे आहेत सेनक. यांचा काळ आहे इसवी सन पूर्व 2950 हा त्यांचा काळ आहे. यांच्याविषयी पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये गिरेश्च सेनकस्य असं सूत्र मिळतं.
आणि यांचं व्याकरण हे उपलब्ध नाही, केवळ यांचा एकच हा सूत्रारूपी संदर्भ आपल्याला मिळतो. आणि शेवटचे जे व्याकरणकार आहेत ते आहेत स्फोटायन. हे आहेत स्फोटायन. स्फोट सिद्धांत जो आहे म्हणजे एखादा शब्द ऐकल्यानंतर, एखादा शब्द वाचल्यानंतर किंवा आपण पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये जो अर्थ प्रकाशित होतो तो म्हणजे स्फोट. असा हा स्फोट सिद्धांत आहे. या स्फोट सिद्धांताचे प्रवर्तक स्फोटायन आचार्यांना म्हटलेलं आहे. या आचार्यांचा जो काळ आहे तो आहे इसवी सन पूर्व 1950. यांच्या विषयी पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये अवं स्फोटायनस्य असं सूत्र मिळतं. एकच सूत्र आपल्याला यांविषयी मिळतं. आणि आणखी एक उल्लेख मिळतो की स्फोटायनम परायणम यस्य सहा स्फोटायनः. अर्थात स्फोटाचे जे जाणकार, अभ्यासक ते स्फोटायन असा यांचा समास होतो. म्हणजे स्फोटाचा जो अभ्यास करणारे, स्फोटाचे ज्ञाते ते स्फोटायन आचार्य असा यांचा उल्लेख आहे. आणि यांचं जे व्याकरण आहे ते अनुपलब्ध आहे, मात्र यांचं स्फोट तत्व प्रसिद्ध आहे. नंतर म्हणजे आचार्य भर्तृहरेंनी त्यांच्या वाक्यपदीयम या ग्रंथामध्ये या स्फोटायनांच्या स्फोट तत्वाचा सविस्तर उहापोह केलेला आपल्याला दिसतो. असे हे आचार्य पाणिनींच्या अष्टाध्यायीमध्ये उल्लेखित 10 व्याकरणकार आहेत. या 10 व्याकरणकारांचं व्याकरण अनेकदा आपल्याला अनुपलब्ध दिसतं, मात्र त्यांनी रचलेल्या व्याकरणांवरून, त्यांनी रचलेल्या व्याकरण ग्रंथावरून आपल्याला त्यांचे संदर्भ मिळतात. या संदर्भाचा अभ्यास करून, या व्याकरणांचा अभ्यास करून आचार्य पाणिनींनी अष्टाध्यायी रचली असं मत आहे. त्यामुळं अष्टाध्यायी हा व्याकरणाचा पहिला ग्रंथ नसून त्याआधी सुद्धा अनेक व्याकरणाचे ग्रंथ रचले गेले असं आपल्याला दिसतं, असा आपल्याला विचार दिसतो. इथं आजचं आपलं हे